हॅलो गाईज, गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, हाऊ आय इम्प्रूव्ह माय इंग्लिश म्हणजे माझी इंग्रजी मी कशी सुधारावी. मित्रांनो, इंग्रजी सुधारणं काय सोपं नाही, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला त्या मार्गाने मार्गक्रमण करणे फार जरुरी आहे. सर, कोणता मार्ग आहे तो? व्हॉट इज वे? म्हणजे पहा काय सांगते, द बेस्ट वे इज म्हणजे आहे. कोणता आहे सर तो? असा एक मार्ग आहे की त्या मार्गाने तुम्ही गेले तर तुमची इंग्रजी 100% सुधारणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं. कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि या सुट्ट्यामध्ये मी संध्याकाळी लाईव्ह क्लास घेत आहे. लाईव्ह क्लास जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे काय होईल की मी तुम्हाला जेव्हा लाईव्ह क्लासची माहिती सांगेल ना, येईल लाईव्ह क्लास, तर ताबडतोब तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे. म्हणून चला तर सुरुवात करूया मित्रांनो. व्हॉट इज द वे ऑफ व्हॉट इज द बेस्ट वे? कोणता हा चांगला मार्ग आहे, बेस्ट मार्ग आहे? तर तो आहे, फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट मोस्टली लिसन केअरफुली इंग्लिश. इंग्लिश काय करायचं तुम्हाला? इंग्रजी ही लक्षपूर्वक ऐकायची आहे. जेव्हा मी बोलतो ना, व्हॉट आर यू डुईंग सर, व्हॉट आर यू डुईंग माय डिअर स्टुडंट्स, तर त्याला कळलं पाहिजे ना की सर मला काय विचारतात ते. मित्रांनो, त्याच ठिकाणी आपल्याला लिसन, नंतर स्पीक, नंतर रीड अँड लास्टला राईट. पहा, लिसन, स्पीक, रीड अँड राईट या पायऱ्यानं जायचं आहे. डायरेक्ट लिहायचं नाही. आता मी सांगतो, मी मुलांना अभ्यास देतो. मुलं काय करतात, सर केलं, सरनं मला अभ्यास दिलाय म्हणजे म्हणते काय करतो बाळा? काय नाही आई, सरनं मला गृहपाठ दिलाय, मला शुद्ध लेखन लिहा सांगितली. काय नाही, पाहतो कुरकुर 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 लिहिते. काय त्याला ढेकळ घालणार? एखादं बी उलट का सोयीचं काढ, असं बी काढ म्हणलं तर असं बी म्हणलं तर काय करते, बी ते असं काढतंय, डी काढतंय. म्हणजे त्याला अजून ही संकल्पना स्पष्ट झाली नसती. म्हणून मित्रांनो, तुम्हाला पालकांना सुद्धा पहा, आता येन काढायची येन, तर काही मुलं काय करतात, हे येन असं काढतात. म्हणजे ही सुद्धा संकल्पना मुलांना आपल्या स्पष्ट झालेली नसते. मग पहा मित्रांनो, डायरेक्ट लिहायचं नाही, तर सर्वप्रथम तुम्हाला अगोदर ऐकून घ्यायचं आहे. लिसनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आपण पहा, लहानपणी पारंपरिक गोष्ट ऐकत असतो ना, तर आपले आजी आजोबा आपल्याला सांगत होते गोष्टी. आताचे आजी आजोबा काय करतात सांगा बरं? लेकरू बसले मोबाईल घेऊन, आजी आजोबा पाहतात टीव्ही, कोणी कोणाला ताळमेळ नाही. म्हणजे याचा अर्थ काय की श्रवण हे ऐकून ऐकून आपल्याला त्या ठिकाणी ज्या काही पुराण्या काळ म्हणजे भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी आपल्याला चांगले संस्कार देण्यासाठी ज्या योग्य असतात ते आपल्याला लक्षपूर्वक ऐकायचे असतात. म्हणून लिसनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट. पहा, ऐकणे हे फार महत्वाचं आहे, तरच तर आपली इंग्रजी सुधारणार आहे. मग सर मित्रांनो, पहा काय करायचंय. पहिला बोलतो पहा, लर्न 5 न्यू वर्ड्स दररोज, डेली. म्हणजे आपल्याला काय करायचंय, दररोज आपल्याला हे 5 शब्द शिकायचे आहेत. रोजचे 5 नवीन नवीन शब्द तुम्हाला घ्यायचे आहेत. पालक या नात्याने तुम्ही जर असाल, मित्रांनो, आपल्या लहान मुलांसाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यायचा आहे. जोपर्यंत तुम्ही आपल्या मुलांना वेळ देणार नाही तर तुमचा मुलगा सुधारणार नाही. चला, मी काय करतो सर, एक पालक भेटला मला, ते मला सर माझा मुलगा इंग्लिश स्कूलला आहे. म्हणलं किती फीस आहे बाळा? ते मला नर्सरीला आहे. फीस किती आहे? 50,000. बाबा, 50,000 रुपये तू ते कशाला खर्च करतो बाळा? आपल्या शाळेत, जिल्हा परिषद शाळेमध्ये माझ्याकडचे मुलं पहा, दुसरी तिसरीची मुलं इंग्रजी बोलतात, खडखड बोलतात, वाचतात. म्हणजे बोलतात इंग्रजी वाचतात सुद्धा. त्यांच्यावर पुढे पहा, दुसरी गोष्ट आहे इंग्लिश. आता पहा, हे 5 वर्ड कोणते घ्यायचे आणि त्या शब्दांचा आपल्याला मुलांकडून सराव करून घ्यायचा आहे. मग सर कसा सराव करायचा? सर काय नाही, सोपा शब्द घ्यायचा, एक सोपा शब्द घ्यायचा. पहा, मी इथे एक वाक्य शब्द लिहिलाय, हॅपी. आर यू हॅपी? तुम्ही आनंदित का? सर नो, टेल मी. कमेंट करायचा मित्रांनो. कमेंट केल्यामुळे मला पण वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांना काहीतरी समजत आहे. आता पहिला शब्द घेतला मी, हॅपी. हॅपी म्हणजे अर्थ होतो आनंद. आणि आनंद म्हणजे काय? आनंदी. आनंदी. मग एक वाक्य करा सर, आय एम हॅपी. मी आनंदी आहे. आय एम हॅपी, मी आनंदी. आर यू हॅपी? तुम्ही आनंदी आहात का? माय ब्रदर इज नॉट हॅपी. एका हॅपी पासून कितीतरी वाक्य होतात, परंतु कधी होतील सर? आणि हे प्रोनाउन्सिएशन सुधारण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सारखं सारखं इंग्रजी ऐकावं लागेल आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा तशी प्रॅक्टिस करावी लागेल. दुसरा मुद्दा आहे, दुसरा शब्द आहे वॉटर. वॉटर म्हणजे काय? पाणी. प्लीज गिव्ह मी वॉटर. आता इथे केले, ड्रिंक वॉटर डेली. दररोज पाणी प्या. मम्मी प्लीज गिव्ह मी वॉटर. पहा बरं, डू यू वॉन्ट कोल्ड वॉटर, हॉट वॉटर, विच वॉटर डू यू वॉन्ट? मी जर जास्त इंग्रजी झाडत बसलो ना मित्रांनो, तुमच्या लक्षात बसणार नाही, डोक्यावर जाईल पाणी.
म्हणून जास्त मी इंग्रजी बोलत नाही, थोडक्यात सांगत असतो. कारण एका शब्दामध्ये एकाच शब्दापासून भडाभड 2-4 वाक्य सांगितले तर तुम्हाला लक्षात येणार नाही सर काय सांगतात ते. म्हणून मी आपल्याकडे सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये लहान लहान मुलांना समजण्यासाठी जे त्यांच्या पसनी पडल असे शब्द मी वापरत असतो आणि असे वाक्य घेत असतो. बघा, आणि नंतर स्कूल. स्कूल म्हणजे काय? शाळा. माय स्कूल इज बिग. माय स्कूल इज व्हेरी ब्युटिफुल. एका शाळेपासून आपल्याला वाक्य करायचे. तर मी जर माझ्या मुलांना सांगितलं, बाळांनो, दुसरी तिसरीची मुलं माझ्याकडे असे येतात ना, तर त्याला म्हणत ते बाळा वाक्य करा. ते 10 वाक्य आरामशीर करतात. पुढे पहा, रीड. रीड म्हणजे वाचणे. आय रीड अ बुक. पहा, माझ्याकडं मी पुस्तक वाचतो. आय लाईक रीड अ बुक. आय लाईक इंग्लिश बुक. पहा किती मुलं लहान लहान हो. माझ्या मुलांचे छोटे व्हिडिओ पाहू. तिसरीची मुली खरं धडा वाचताना व्हिडिओ पाहतील. शॉर्ट व्हिडिओ बघा म्हणजे त्यामध्ये माझ्या मुलांचे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आहेत. पुढे पहा, फ्रेंड. फ्रेंड म्हणजे मित्र. सी इज माय फ्रेंड. ती माझी मैत्रीण आहे का ना, ती माझी मित्र आहे. किंवा ही इज माय फ्रेंड. गणेश इज माय फ्रेंड. रमेश इज माय फ्रेंड. समृद्धी इज माय फ्रेंड. ध्रुवा इज माय फ्रेंड. पहा, छोटे छोटे मुलं सुद्धा विद्यार्थी आपले मित्र असतात. कधी होता मित्र सर? त्यांना आपला लळा लागला पाहिजे, त्यांना आपल्याविषयी प्रेम वाटलं पाहिजे. आपण त्याच्यासोबत त्यांना वाटलं पाहिजे की सरांसोबत आम्हाला जास्त वेळ घालायचा आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तरी म्हणतात सर नका नका सुट्ट्यांना आम्हाला घंटा 2 घंटे तरी शिकवत जावं. मग तुम्हाला ऑनलाईन ये जा. ऑनलाईन मी मुलांसाठी हा क्लास घेत असतो. पुढे पहा, स्पीक स्मॉल सेंटेन्स डेली. छोटे छोटे वाक्य काय करायचे आपल्याला? छोटे वाक्य ना. आता पहा, मी सांगतो, माझं नाव आहे ना, माय नेम इज सुरेश. आय लाईक टीच इंग्लिश. आय लाईक लर्न इंग्लिश. I like mango, I like apple, I like banana juice, I like sugarcane juice. My little brother is a teacher, my big brother is a teacher, my grandfather is a farmer. किती तरी वाक्य, असे छोटे छोटे वाक्य आपल्याला बोलायचे. येत नसतील तर आरशापुढे उभे राहा आणि त्याची प्रॅक्टिस करा. पुढे वॉच सिंपल इंग्लिश व्हिडिओ. छोटे छोटे व्हिडिओ बघा ना, युट्यूबवर बघा. छोटे छोटे लहान मुलं वाचतात, कितीतरी व्हिडिओ असतात आणि सिंपल व्हिडिओ टाकायचं, त्यामध्ये जास्त कठीण शब्द येत नाहीत. पुढे आहे रीड एसे इंग्लिश. पहा म्हणजे पहा, इझी ES होय. इझी काय? इझी म्हणजे काय? एकदम सोपी सोपी इंग्लिश वाचायची. जसं की स्मॉल स्टोरी वाचा. छोटे गोष्ट आहेत ना. आता कालच मी घेतलो पहा, स्टोरी रायटिंग. कालचा माझा व्हिडिओ बघा. त्यामध्ये एक छोटं मुलगा असतंय आणि त्या मुलाला काय पाकिट सापडतंय. पाकिट तो मालकाला पडतो, मालकाला नव्हतोय. झाली गोष्ट. म्हणजे डेली यूज सेंटेन्स. आता डेली यूज सेंटेन्स तर माझे दररोज एक ना एक छोटा व्हिडिओ असतो, तुम्ही 100% बघा. नंतर इंग्लिश न्यूज पेपर फॉर किड्स. आता इंग्लिश न्यूज पेपर म्हणजे काय? मोठमोठे वाक्य असणारे शब्द नाही का? ते नाही वाचायचं मुलांना. लहान मुलांनो, तुम्हाला काय करायचं, किड्स म्हणजे छोट्या मुलांसाठी एक पान येते त्या इंग्लिश पेपरमध्ये. कोणते इंग्लिश पेपर आहे त्यामध्ये एक लहान मुलांसाठी पान असते. त्या पानामध्ये सोपे सोपे शब्द घेऊन त्यासाठी मुलांना समजेल अशा भाषेमध्ये तो पेपर असतो. म्हणून तुम्हाला किड्सचा न्यूज पेपर वाचायचा. हा किड्स हे महत्वाचा शब्द आहे. फॉर किड्स आणि कोणताही न्यूज पेपर हे तुम्ही वाचायचा प्रयत्न करा. पुढचा आहे राईट 5 सेंटेन्स डेली. दररोज तुम्हाला 5 वाक्य लिहायचे. काय पण पण नवीन नवीन द्या. आय एम सुरेश, माय ब्रदर नेम इज, माय सिस्टर नेम इज, माय मदर नेम इज. इथून सुरुवात करा ना. माय अंकल नेम इज, माय आंटी नेम इज. कितीतरी असे वाक्य होतात. नंतर आहे आता पहा, मी सांगतो, आय वेकअप अर्ली. मी दररोज उठतो. कधी? लवकर उठतो. हे पहा, अर्ली म्हणजे लवकर. पुढचा आहे आय ब्रश माय टीथ. आय कॉम माय हेअर. है का नाही? आय ड्रिंक टी. मी चहा पितो. मी चहा पित नाही. आय ड्रिंक. काय पिता तुम्ही? आय ड्रिंक मिल्क. तुम्ही काय पिता ते मला कमेंट मध्ये सांगा. आय गो टू स्कूल. आता पहा, मुलं असतील तर आय गो टू स्कूल, आणि एखादा कामगार असेल किंवा एखादा सर्व्हिसवाला असेल तो काय म्हणेल, आय गो टू वर्क, म्हणजे मी माझ्या कामावर जातो. किंवा आय गो टू माय ड्युटी. आय लर्न इंग्लिश. तुम्ही म्हणसाल आय लर्न इंग्लिश, मी म्हणतो आय टीच इंग्लिश. म्हणा काय म्हणजे आय टीच इंग्लिश, मी इंग्रजी शिकवतो. आता या ठिकाणी गोल्डन रूल तुम्हाला दिला आहे मित्रांनो. स्पीक इंग्लिश, स्पीक एव्हरीडे इंग्लिश. स्पीक इंग्लिश एव्हरीडे. दररोज इंग्रजी बोला. आता आमच्या वर्गामध्ये एखादा वार सोमवार सर्वांनी इंग्रजी बोलायचं. सर सर प्लीज गिव्ह मी पेन. अरे बाळा तुझ्याकडे पेन नाही का? मग तसं मी इंग्रजी बोलू. ते विचारते मला, सर प्लीज गिव्ह मी पेन. मी काय करतो, बाळा हे पेन. पुढचं रीड लाऊडली. आपल्याला काय करायचंय, इंग्रजी दररोज बोलायची तर बोलायची, पण ती कसं माहिती का, वाचत असताना मोठमोठ्यानं वाचत. चुका हो द्या, छोटी गोष्ट असते ना,
आता माझ्या मुलीचा त्या समृद्धीचा व्हिडिओ पहा, देवयानीचा व्हिडिओ पहा, मी त्या युट्यूबवर टाकलाय. ते कसं करतं माहिती का, पुस्तक घेतंय ते म्हणते आय एम समृद्धी, पुन्हा म्हणते आय एम समृद्धी, माय नेम इज समृद्धी असं म्हणते आणि खड धरावं. सर त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना किती आनंद होतो, त्याचबरोबर त्यांच्या पालकांना सुद्धा आनंद होतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो लहान मुलांचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला हे गोल्डन रूल लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला या मित्रांनो याची प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.